नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव लाला बेड. बरं. आणि पत्ता? पत्ता हडपूर. म्हणजे इथली शेड आहे. हा. कित्येक वर्षापासून करता हा शेळी पालन व्यवसाय? हे झाले की 7-8 वर्ष झाले. होय. बरं. सुरुवात करताना कशा पद्धतीने केली होती? किती घेऊन केली होती? काय सांगाल? काय केलं होतं, असं हळदीचा सीजन असं करायचो, आल्याचं सीजन करायचो. पुन्हा आपल्या हळदी हे जी गुंडी बांधायला उद्योग पहिलं करायचं. बरं. मग ते काही परवडणं झाले. मग परवडणं म्हणलं आपली 4 शेरडं करावी. एक शेळी घेतली आपली, 2-2.5 हजार रुपयात आपली शेळी घेतली. बरं. मग त्याच्यावर आपले वाढवीत हे एका शेरडीवर हे केलेली सगळी. ही सगळी शेड? हा, सगळे शेरड हे एका शेळीवर केलेली. विकत घेतलेलं नाही एक सुद्धा. बरं. एका शेळीवर तुम्ही म्हणता ही केली चवळी सगळी शेरड. किती आहे ती एकूण? हे आहे की 40 आहे ती शेरड. हो, शेरड 40 आहे ती. बकरी खंडीची आहे ती 50-50 डाग आहे. बरं. मग एका शेळीची सगळी आहे ती 40 शेरड? हो. ती आहे का शेरडी दाखवाय? शेळी आता मरली की एवढं उत्पादन करायचं म्हणतं की टिकते का ते? बरं. मला सांगा, सकाळी उठल्यापासून कसं नियोजन असतंय ह्याचं? कसं काय करतो? सकाळचं उठलं की आपली वाज बाहेर सोडायची. बरं. बाहेर सोडली की आपली पटांगणावर बसते ती. हां. पटांगणावर बसली की आपली करड घरी असते ती. बरं. 25 करड घरी असते. बरं. हां. मग त्याला वाज पाला पाचोळा आणून बांधायचा घरी पाला बांधायचा बारक्या पिल्लांना? बारक्या पिल्लांना. बरं. मग घरी पाला बिला बांधला की ती येळभर खाऊन आपली पाणी कांची पिऊन बरं. रती पाणी काय ठेवून त्याला, म्हणजे ती दिवसभर आपली टुमटुमीत राहते ती? टमटमीत राहते ती. मग पुन्हा ही आपली 10 वाजता सोडायची शेरड. ही आपली 10 वाजता सोडायची बाहेर आपली सोडायची चरायला. मग आपली 6 वाजूस तर आपलं कुठं गावल पान पाचोळा कुठं गाव बर आपलं गावल ते चारायचं. म्हणजे दिवसभर चारायची? दिवसभर चारायची, हे बांधून नाही. बर. मग आपली हे संध्याकाळी आपली 6 वाजता गेले करलं पाजणी सजणी काय 4-2 असते ती काय पाजायची आपली. पाजल्यानंतर आपली कोंडायची सगळी एका जाग्यावर. मग बांधून टाकायची, काय मारत असतील ती बांधून टाकायची. हे होते ना मारते एकामेकाला, त्याच्यामुळं बांधून टाकायचे. बरोबर. आता मला सांगा, आता हे दिवसभराचं तुमचं रुटीन राहिलं. हो. आता दिवसभर याला काय झाडपाला ही कुठं पाडता का नाही? हा, पाडतो की तर पाडतं ना? हो. कुठं बी आपलं पाहिजे तिथं उमराचं म्हणा, कुठं सुबाबळेचं तिथं पाडतो की. कुठं गावात काडी गावली तरी वजन आणून बाहेर काढून चारायचं त्याला. एवढं चाऱ्यावर नाही त्याला भागत नाही. बरं. आता मला सांगा, शेळ्या वगैरे चांगल्या तब्येतीने हे दिसतात. हा. तर दिवसभर चारून घरी काही सेपरेट ह्यांना खुराक वगैरे दिला जातो का? संध्याकाळी येलेली बाबा काय 4-2 असते, त्यांना आपला मक्याचा भरडा आपला पसा कुडता ठेवायचा. का तर असे असते ना, पुन्हा सकाळचं बी दूध गार्डनला येतं. नाहीतर आपण हाय अशी न्यायची कोंडायची गुरं कोंडल्यावर नाही, त्याचा उपयोग नाही ना. त्याला काहीतरी चारायला लागतं. मग येलेल्यांना हे मग गाबणे आहे ती त्यांना काय येल्यावर चारतोय की आपण त्याला. बरोबर. येलेल्या शेळ्यांना मकाचा खुराक दिला जातो. हा. ठीक आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये वर्षभरात काय आजार वगैरे ह्यात येतो का? आजाराचं कसं आहे माहिती आहे का? येतो की आजार असतोच. ह्या चित्राबाला आजार असतोच. ऊन ताण पाणी कुठं खराब पाणी कुठं काय असलं तरी पिली तरी आजार असतो. पण आता आपण काय करतो, घरीच एक इंजेक्शन गोळ्या आणून ठेवलेले असतात. असं संध्याकाळी आपल्याला येळभर आता वाटतं ही चरण आपलं की संध्याकाळी गेलं की एक गोळी 13 माशीची चढवायची, एक इंजेक्शन मारायचं. 13 माशीचंच असतं ते एक इंजेक्शन. टेरामायसिन. हा. ते एक मारलं इंजेक्शन ते सकाळ कणकणीचं. मोकळं बाबा डॉक्टर आणायचा आणि त्याला दाखवायचं. डॉक्टरनं एकदा असं शिर्डी हे झाले होते, जुलाब करीत होते. त्यानं सलाईन लावल्या आणि इंजेक्शन माग असे मांडत दिली. मी कुठं असं वर गाड्याला मोहर टोचतो आणि त्यानं मांडीत इंजेक्शन दिली. 3-4 इंजेक्शन दिली. 3-4 इंजेक्शन दिल्या शिर्डीचा पापडागतच झाला. पण कागद कसा चुरतो त्याचा, तसं कागदागतच कडकडीत चांगलं झालं. आणि 2 दिवसात शिर्डी मिळली. मी आतापर्यंत असे इंजेक्शन हे करतो, पण कधीच असून हातनं माझ्या की बाबा असं मेलं नाही दुसरा. आता मला सांगा, वेळच्या वेळेला ह्याला जंताचं औषध किंवा लसीकरण हे करता का? 6 महिन्याला देतो.
करता 6 सगळं. महिने, हा 6 महिन्यावर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2-2 पिल्लाच्या 3-3 पिल्लाच्या शेळ्या किती काय? ह्याच्यात तुम्हाला सांगतो 10-12 शेड 3-3 पिलं होती ती, पुन्हा 4-4 पिलं. हे आपली साधी ती शेड, ही काय हे जे नाही. हा, तर हे आपली 4-4 बी पिलं होती त्याला. होती ती हो हो 4 पिल्लं झाली. हो. बरं त्या शेळीला 4 पिलं झाली ती बघा. तेव्हा हे आहे तर बसली का, तिला 4 पिलं झाली. हे आहे तर बसली ती. ही शिंगावली का? हा शिंगावली हे तर मध्ये बसली. हा बरोबर बरोबर. तिला 4 आणि ते मध्ये एकली तिला 4 पिलं झाली होती. बर. हा. आता मला सांगा गेल्यानंतर कितीक महिन्यानंतर पिल्लाची विक्री केली जाते ह्या? ही वय ही आपली सांभाळतो की एक 2-4 महिने सांभाळतो. 4 महिने. आणि विक्री करताना कशी करता? आपली बाजारात नेऊन का कसं? बाजारात ना मी घेतच देतो तुम्हाला. होय. एकदम आपली दायक झाली हां की एकदमच आपली इथलं शिवचं खाती घेतो हां. आणि घेऊन जातो. सरासरी एका पिल्लाला काय दर येतो बरं? त्या वस्तू की आपल्या 6-7 हजार रुपयाच्या आसपास जाते. आपलं 8-9-10चं नाही, हां. पण आपलं 6-7 गेले की घेऊन टाकायचं. म्हणजे 6 ते 7 हजार रुपये दराने पिल्लं सहजासहजी जातात आपली. जाते. आता मला सांगा की वर्षभरामध्ये ह्या शेळ्यांमध्ये कधी मर ही होती का थोडीफार? काय थोडी भाव आता आजार असतोच की काय सगळं आपल्याला लाभतंय का, नाही? त्यातनं 4 ही होती तीच की. बर ठीक आहे. आता मला सांगा ही मर वगैरे सगळी गेली हा. तर ह्या शेळी पालनातून परवडतं का? फायदा हा, होतोय का? अगदी 100% परवडत. तरी किती? किती बी अगदी 4 मरू द्या 10 मरू द्या, तरी 10 मरली तरी 10 जाग्यावर येते ती. येते ती. बर. आता असं. वर्षाकाठी ह्यातून नाही म्हणलं तरी किती फायदा होतो बरं? वर्षाच्या काठी मी एवढी आता आहे की चित्र करतो की 3-4 लाखाचं असं. 3-4 लाख होती ती. 3-4 लाख रुपये. बर पण ठीक. हां जटायला लागते त्याला, नाही तर तुम्ही नुसतं लय खंडीभर पाचाल हां आणि त्याला जटाय नाही म्हणलं की पैसे होत नाही. मग म्हणणार जे आयला ही केलं ते आपलं तोट्यात आलं. तोट्यात आलं. पण त्याला धार पडायला लागतं. दर पडायला लागतं. हां, कष्ट तेवढंच आहे. हा कष्ट तेवढा ठीक धार आहे. पडायला. मला सांगा ह्याच्यामध्ये बोकुड दिसला, हा तो एक बोकुड आहे काळा, हा तर किती वर्षाचा आहे तो? ते आहे की 3 वर्षाचं. बर. मग त्याला काही मागणी वगैरे आली का नाही आतापर्यंत? मग मागितलं की त्याला 25,000ला मागितला. बर. मग आता त्याला कधी विकणार तुम्ही? काय हे आता हे आल्यानं महिन्या 1.5 महिन्याने विकणारच कुर्बानीला? कुर्बानीला विकणार. ठीक आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? किती रुपये येतील किंवा काय? त्याचं माझं म्हणणं आहे आपलं 30-35 आलं की देऊन टाकायचं. ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा ह्याच्यामध्ये. 99 हां 21 हां. 04 96 15. म्हणजे जर कोणाला काही इच्छुक कोण असेल घेणार असेल ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून हो जाईल हो direct. नाही चालेल करू आहे. द्या की, करू आता सांगू द्या. मला सांगा हा. ह्याच्यामध्ये आता नफ्याचं फायद्याचं जर गणित बघितलं हा. पैशाचं तर खरीच नक्कीच हा व्यवसाय परवडायसारखा आहे. हा परवडा. तर मग मला सांगा आता ही फिरस्ती शेळी पालन चांगलं का बंदिस्त शेळी पालन चांगलं? ही फिरस्ती चांगली. हो का? फिरस्ती चांगली. बंदिस्त तर काय बी खाते, झाडपाला रानात काय बी खाते. आणि आपण काय करणार, घरच्याला चारा इकत आणणार, वैरण घालणार, मका घालणार, हा. कडबा घालणार. हा. त्याला ती हीच गावत नाही. अंश तुम्ही रतीब ठुचाल ती करचाल पण त्याचा ती उपयोगच होत नाही. अशी फिरून हे 18 अशी वनस्पती फिरून- खाल्लेली. फिरून खाल्लेली चांगली. हम्म, ठीक फिरून आहे. खाल्लेली चांगली. आता ह्याच्यामध्ये आता ह्या शेळ्या बघतोय मी, काय काय मोठ्या पण शेळ्या दिसतात. हा शेळ्या लय मोठ्या शेळ्या लय मोठ्या आहेत. बर. सरासरी काय किमतीची एक एक शेळी असेल? शेळी आहे की शेळी एक आहे की 10-15 हजाराच्या किमतीची आहे. होय. हो 15. ठीक आहे. आता मला सांगा की आपण बघतो सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, हो शिकून पोरांना नोकऱ्या नाही. नोकऱ्या नाहीत. हाय. मग हा खरंच व्यवसाय करण्यासारखा आहे का? हा करण्यास 100% अगदी त्यानं अगदी हौसनं करावा. बरं. तर किती घेऊन सुरुवात करावी करताना? आपलं सध्याला आपलं जसं हे असेल का नाही, भांडवल असेल तसे घ्यायचे. त्याच्या मागे कसं असतं, हे आजार असतात आमचं असतं ते एखाद्याची 4-2 घेतली हा. ती आजारी असली ती गोत्यात याची बारी आपण भांडवल घातलं जातं. तर काय बाबा काय ना आपली एक 5-10 घ्यायची, तेवढी जताने व्यवस्थित करायची. दवा डॉक्टर आपलं सगळा व्यवस्थित करायचा, खाया पाणी चारा पाणी घालायचं बरं. पोटभर आणि सांभाळायची. तेवढ्यात बाबा हे आपल्याला वर्षात चांगले हे झाले कमाई दिली. हा कमाई दिली. मग आणि 5-10 वाढवायची. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला माहिती घेऊन करावं हा. आणि थोड्या घेऊन सुरुवात करावी आणि जसं आपल्याला त्यातलं माहिती होईल हा तशी वाढवत जावी. वाढवत हा तुम्ही 100 बकऱ्यापर्यंत करा बरं. तरी चालते.
म्हणजे नक्कीच हा व्यवसाय परवडणारा हा अगदी 100% परवडणार. आणि शिकून पोरांनी इकडे तिकडे नोकऱ्या करण्यापेक्षा हा व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल. फायदेशीर ठरेल. अहो साधं 10 किलोचं करडू भरलं तर 6-7 हजार रुपये होऊन जातात. 10 किलो करडू भरलं. नोकरीला ऐकतो का बरं हा व्यवसाय? ऐकते का? नोकरीला कसं ऐकेल? हा. हा 10 किलो करडू भरले की 6-7 हजार रुपये व्हायला जातात. मटण काय झालं 700-800 रुपये किलो व्हायचं. साताऱ्यात 800 रुपये किलो. शिकून पोरांना नोकऱ्या बी नाही तर ही शेळ्या मेंढ्या बघून मग पुरी देत नाहीत की. अहो झालं की बरोबर आहे, पण आपण जगायचं कशावर? ही उद्योग आपल्याला त्या नोकऱ्याला लागणार आहे का? आपण शाळा शिकलो का काय शिकलो? बरं. ते आपल्याला नोकरी लागणार आहे का? नाही पण नोकरदाराला सुद्धा एवढा पगार नाही तेवढा कमाई यात करू शकता तुम्ही. हा या हे नोकरदाराला जी पगार नाही का नाही एवढा आपण ह्यात कमवतो. मग मुली देताना माणसं विचार करते तिला का? अहो, विचार करते पण आता असं आहे नशिबाच्या पुढं काय करणार आहे? मग आपण जगायचं कशावर? ही करायचं नाही तर काम तरी होतंय का आपल्याला? दुसरं मंजुरीने करायचं म्हटलं तर मंजुरीत काय येते आता? नाही. हा, असं होतं. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे. आहे. फक्त माहिती घेऊन आणि कमी शेळ्या घेऊन सुरुवात करावी आणि पुढे वाढवत जावं. पुढं वाढवत जाऊ आपल्याला. नक्कीच माहिती तुम्ही खूपच फायदेशीर सांगितली आणि नक्कीच तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आहे ना जास्तीत जास्त दाबून लाईक करा. आणि आपल्या शेळीपालन जी करणारे आहेत मित्र परिवार त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवून द्या, शेअर करून टाका, जेणेकरून ह्यांच्या अनुभवाचा फायदा हा बऱ्याच लोकांना होईल आणि त्यातूनही त्यांना एक शेळीपालन करण्याची नवी ऊर्जा होईल आणि नोकरीच्या मागे न पळता करत हा व्यवसाय करण्यासारखा आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.